मग घरी कोण दिसलं नाही म्हणून इकडे आलो. होय, ते रानात गेलेत. रानात गेले का? होय. आणि तू बरी एकटीच गावली, म्हणजे एकटीच काम करतेस? काम अजून बाकी आहे ती खुरपायची. मी कशासाठी आलो काय विचारलं नाही तुम्हाला? काय हो आज अचानक इकडं? तू कशासाठी आलो ते विचारलं नाही? होय की, आज अचानक इकडं कसं काय? हो, तुला 50,000 रुपये घेतलेले माहीत असतील. पैसे घ्यायच्या टायमाला तो नवरा आला होता. मग आता 2 आठवडे झाले उलटून, वेळ झाली, अजून व्याजाचं तर नावच नाही, मुद्दल नाही माझी. काय करायचं मी? असे काय पैसे काय झाडाला येतात का? नाही हो, पण कांदे जायला अजून 2 महिने टाइम. अरे ते तुमचा प्रश्न राहिला, माझं काय? माझा धंदाच याशिवाय मी काय काय मला धंद्यावर बसवता तुम्ही? नाही हो, तसं नाही. 2 महिने मुदत द्या की, देतो आम्ही तुमचे सगळे पैसे वापस देतो, व्याजासकट देतो. मी काय बुडविणार म्हणून नाही म्हणलो का, पण मला जर टायमाला पैसे नाहीत, मी असे वायदे केलेले असतात पुढं. तुम्ही असे वायदे देणार, मी पुढं काय सांगायचं? बरं ते जाऊ दे. तुझा नवरा ज्यावेळेस पैसे न्याला, बरं काय अजून मला एक चर्चा कानावर आली, तुम्हाला मुलबाळ होत नाही म्हणे. काय प्रयत्न होत नाही का व्यवस्थित? काय होत नाही? दवाखाना चालू आहे, कोणाच्यात दोष आहे? तुझ्यात तर नाही वाटत? तू अशी झकास आहे म्हणलं त्याचं काय आहे का? नाही हो, आहे दवाखाना सुरू, आता होईल. तू ही ना एक तुझ्या नवऱ्यात ॲक्च्युली दमच नाही. तुझा हात बघू, यश रे तुझ्यात, पण त्याला आमच्यासारखे जोड पाहिजे. आणि तुला काय अडचण असली तर सांगत जा. असं पैशाने आपल्यात देवाणघेवाण आपल्यात राहू दे. नको मालक, मला नको पैसे वगैरे. का? अरे देत असणारे देत जावे, घेणाऱ्याने पण येऊ दे म्हणायचे. नको, आम्हाला नाही की गरज. मला किती गरज आहे? माझं काय? माझा विचार करा. तुम्ही जसा तुमचा विचार करता माझा विचार करा. मला बी गरज आहे. असं काय बोलताय तुम्ही? नको मला पैसे वगैरे. अरे पैशाला नाही नाही म्हणावं. जेव्हा तुम्ही 50,000 घेतले त्यावेळेस लागली गरज, आता मला पण काहीतरी गरज आहे रे. हे बघा काय? अहो मालक, पाया पडते तुमच्या. तू पाया का पडते? जावं की इथून, आम्ही तुमचे पैसे वापस आणून देऊ ना. कधी? कांदे गेले की देऊ आम्ही. मला तू काय समजलं? असं काय लिहिलंय का माझ्या इथं? तू माझी गरज समजून घेत नाही, मला तुम्ही बघावं लागेल. आता तुझ्याकडे बघून मी थोडा विचार केलता, पण तू नाही तसा विचार करत. बरं आहे काय? तू चल ना. अरे तुला काय लेकरा बाळाची काय मी बघन ना. नाही माझ्याकडून बघ ना काहीतरी. अरे कसा मी दिसायला कसा असा, आणि तुझं ना आपलं कसं लेकरू होईल. त्या नवऱ्याचं काय ते तेच म्हणून सांगायचं, मी बघेल त्याचं. हो गप बसा तुम्ही. काय? ए बघा. चल रे, अरे जाऊ ना इथंच. सोडा बरं, मी आताच सांगते तुम्हाला. तुम्ही समस्या आहे ना त्यातली मी नाही बरं का. तुम्ही जावा तुमच्या कामाला. माझा जीव आलाय रे तुझ्या. चल ना. मला माझे काम करू द्या की हो. तुम्हाला जा म्हणते ना. बस यानंतर असा शब्द कुठेही नाही झाला पाहिजे. मी तुला ओळखीत नाही, माझे पैसे मला पाहिजेत. तू या थराला आली ना, मला पण त्या थराला जाण्यास भाग पड. पैसे दे माझे. काय लवकर आली रानात ना माघारी? कामं उरकली म्हणायची सगळी. बरं झाले, आईला त्या खुरापणीतून तू बी मोकळी झाली आणि माझं बरं न उरकले आज. हो, शेतात तिकडे मालक आले होते, सावकार. हा ते होय. आईला त्याचे एक पैसे द्यायचे आहेत ना, त्यांनी कामच फोडलाय पार. अहो मी काय म्हणते, आपण देऊन देऊ ना त्याचे पैसे लवकर. अरे मला तरी कुठं ठेवायचे आहेत, पण कसं आहे माहिती आहे का, काहीतरी आपलं माल जायला नको का बाजारात, त्याशिवाय पैसे येणार आहेत का आपल्याकडे? हे बघा आपण काहीतरी करू. अहो आज चक्क तिथं त्याने शेतात धरले मला. म्हणजे मी काम करत होती आणि येऊन तिथं बडबड करायला लागला मला, जवळ करत होता. मग हे बघा आपण दुसरं काहीतरी करू ना. आता कांदा जाईल तेव्हा जाईल, पण
काहीतरी मार्ग असेल. पण पैसे आपण घेतलेत ना. हिला त्याच्या थांब बघतो मी. अहो तुम्ही थांबा की, ऐका की माझं, थांबा ना. अहो चूक आपली आहे, पैसे आपण घेतलेत आणि त्यानं सांगितलेल्या वेळेवर आपण दिले नाही. अरे पण त्याची मजालच गेली कशी काय एवढी. अहो नाही नाही, त्याच्याबद्दल आहे ना मला लय जणांकडनं ऐकायला मिळेल. त्याला आहे ना आज मी सोडतच नसतो बघ. जाऊन पाहिलं. तुम्हाला माहितच आहे की तो हाच माणूस खराब. पण आता काय करायचं, पैसे घेऊन बसलोय आपण. काय बोलला होतं नेमकं तुला? लवकरात लवकर द्या, नाही तर मग मी माझं पाहून घेईन. पाहून घेईन? कसे पैसे काढायचे ते. काय करणार आहे तू? एवढी हिंमत आहे का त्याच्यात? तिला बघ. आओ थांबा ना, थांबा. हे घ्या, ऐका, हे देते मी. हे ठेवा घाल आणि जेवढे पैसे येतील ना तेवढे देऊन टाक. अगं पण मंगळसूत्र असते का कुठं? हा हे तर सौभाग्याचं येईल. माहिती आहे, पण आता प्रसंग जसा आलाय ना, आणि तुम्ही आहे की माझ्यासोबत. हां तुम्ही असल्यावर याचं काय काम. आपण ते बनवून घेऊ नंतर, पण आता आता गरज वेगळी आहे. तुम्ही देऊन द्या त्याचे पैसे. काय चालतंय, हे मी आत्ता सोनारगड ठेवतो आणि त्याचे पहिले पैसे तोंडावर फेकून मारतो त्याच्यात. आणि त्याची मस्ती जर अजून नसन ना कमी झाली, मग मी तुझं बी ऐकणार नाही. चालेल, जावा घेऊन द्या.